नमस्कार मंडळी, मी सिद्धेश कोपाडे. आम्ही चाललो आहोत आता शिवज्योत आणायला. पट्टण कडोलीच्या मंगल मूर्तीमध्ये आम्ही बाजार केला होता. डाळ घेतली, बाजारचं साहित्य घेतलं. ह्यांचा इथे विषय चालू होता, कुठली भाजी करायची, काय करायची. बिल केलं, पेट्रोल टाकले आणि आमची गाडी निघाली. गाडीत बसून पवनदा ज्योतच तयारी करत होता. तरी असं चेष्टा मज्जा करत उसगावातून आद्याला घेतलं. बबल्या इथं कसा दंगा मस्ती करत आम्ही चाललो विशागडच्या मार्गेने. पवनदा पण आम्ही तर सनसेट कसा खतरनाक झालेला ते बघत थांबलेलो. रात्र झाली. रात्री आम्ही आत गेलो. घनदाट जंगल होतं, त्यातून आम्ही चालवतो. रात्रीची मला 7 वाजता पेट्रोल संपलेल्या मुलांना लाईट दाखवत आम्ही पवनखिंडी या मार्गाने गेलो. तिथे घोषणा देऊन गीत घेऊन आम्ही खाली खिंडीकडे निघालो. शिवरायांचे नाव घेता सिद्धी जोहर पळाला. शिवरायांचे नाव घेता सिद्धी जोहर पळाला. पळाला पळाला मैदान सोडून पळाला. पळाला पळाला मैदान सोडून पळाला. ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मारकाजवळ पोहोचलो. तिथं घोषणा देत शिवजयंती पेटवली. शिवज्योत पेटवली आणि ध्येयमंत्र घेऊन येथून आम्ही शिवज्योत नेण्यास प्रारंभ केला. आमचा रनिंग पट्टू आदिनाथ ज्योत घेऊन पुढे निघाला आणि आम्ही सुमारे 8च्या दरम्यान खिंडीत होतो. वेळ पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. वेळ पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. शिवाजी राजानं केलं रे काय, शिवाजी राजाने केलं रे काय. खानाचं पोट पाडलं रे. शिवरायांच्या गीतेमुळे आम्हाला एक वेगळीच प्रेरणा मिळाली व तिथे एका विंचूचे दर्शन झाले आम्हाला. तिथून पुढे आम्ही निघालो ज्योत घेऊन. आदिनाथने ज्योतची पुरण तयार करून पळायला सुरुवात केली. जंगली प्राण्यांची भीती होतीच, त्यामुळे आम्ही गाडी त्याच्या मागूनच घेत होतो. आदिनाथ एकटाच पळत होता एवढ्या खिंडीतनं. रात्रीच्या तिथे किती धाडस करावं तेवढं कमीच आहे. इथून पुढे आम्ही ज्योत इथं थांबवली व रात्रीच्या जेवणाची तयारी चालू केली. आमच्या युवराज पूर्वीच्या जेवणात कोणी हातच धरायने. बबलूने इकडे कांदा कापाय घेतला होता, तर काय युवराजने सगळी मसाले बिसाले चेक करायला चालू केला. फुडण्या टाकल्या, कांदा बिंदा सगळा भाजून घेत होते. बबलू तरी आमचा व्हिडिओमध्ये सारखं येण्यास हे करत होतो. सगळ्यांची पंगत बसली. सगळ्यांना वाढून बिडून घेतलं. सगळ्यांनी भरपूर जेवलं. जेवण करून झालं. आम्ही तिथून पुढे रात्री जेवण करून झोपल्यामुळे ज्योत पन्नावाली आम्हाला कळालंच नाही. आदिनाथ काय म्हणते बघूया. तरुण मंडळ उपरी आणि गेले 20 वर्ष आम्ही शिवज्योत आणण्याची आमची प्रथा आहे. आणि या गेल्या 4 वर्षात आम्ही विशागडावरून ज्योत आणण्याची प्रथा चालू केलेली आहे. आणि यात मोलाचं सहकार्य म्हणजे करिअप्पा मुदाळे, पवन पवार, उदय मुदाळे आणि ऋषिकेश घोरपडे यांनी आम्हाला खूपच सहकार्य केले. हे आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून आणि शिवभक्त असून आणि हे सगळं जमलेली शिवभक्त यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि आम्ही ज्योत आणण्याची परंपरा अशीच अजरामर ठेवणार. जय शिवराय. आदिनाथनं त्याचं मनोगत व्यक्त करून आम्ही पुढे निघालो. प्रणवनं ज्योत घेतलेला. तरी आम्ही जुना बुधवारच्या पुलावर आलो होतो, शिवाजी पुलावर. ते युवराज आमच्या गाडीवर चढून कोल्हापूरला शूटिंग घ्यायला गाडीवर बसलो. जुना बुधवारच्या इथं मूर्ती फोटो बिटो काढले, व्हिडिओ केले. ते इकडं फोटो सेक्शन चालू होतं दोघांचं. नदीवर सनराइज व्ह्यू खतरनाक आला होता. ते जरा शूटिंग घेतलं. गाडीवाला म्हणता माझी गाडी घे शूटिंगमध्ये. ती गाडी घेतली. ऋषिकेश आमचा पुलावरून ज्योत घेऊन पुढे निघतच होता. भव्य मिरवणुकीची तयारी चालू होती. डॉल्बी टॅक्स जोडलेला होता. शाहू महाराजांच्या मूर्तीस प्रदक्षिणा घालून आम्ही परत एकदा ज्योत प्रोटेक्शन
भगवनी शान आहे भगवनी शान आहे टन 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 टन. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. युवराजांनी समाधान आणि खूप चांगले म्हणत होते आणि आम्ही निघालो पुढे. मध्येच रिंग्या संपल्यामुळे रिंग्या करायला घेतल्या होत्या पोरांनी. तर विजयनं मध्ये ज्योत घेतला होता. ड्रायव्हर म्हणला मी तुमच्या गाडीच्या फाट होते त्यामुळे ड्रायव्हर पळाला आमचा खतरनाक पळत होता. गल्लीतले कार्यकर्ते सुद्धा आले होते पंपावर आम्ही पुढे निघालो. ज्येष्ठ धनाजीचे कार्यकर्ते इथं आलेले आहे. दोस्त समर्थ पवारांना ज्योत घेतली होती. मंडळी सर्व कार्यकर्ते पंपावर येऊन थांबले होते. सर्वजण तिथं आले होते. खतरनाक मॉब व्ह्यू झाला होता. समर्थ पवार तेवढ्यात ज्योत घेऊन आला आणि ज्योतचे स्वागत करण्यासाठी नगरसेवक दयाळराव पाटील, नितीन गायकवाड, उपरे स्टेशन, पोलीस स्टेशनचे भातमारे साहेब, उमाजी पाटील तात्या, शंभू संदे, संदीप आपटे, सोन्या मुद्दारे, सुनील कोच, संदीप बर्गेश, अनूर मुलानी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर स्वागत झालं आणि व्हिडिओ फोटो सगळं इथून काढून झालं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देत आम्ही प्रभात फेरी काढली गावातून. आणि दोस्त माझा साहेब झाला. असा आमचा दोस्त पृथ्वीराज गिरबुवा हा आम्हाला इथे त्याची भेट झाली. गावातल्या बस स्टँड पासून आम्ही निघालो वरील माळावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत. ज्योत म्हणजे आनंद, ज्योत म्हणजे उत्साह, ज्योत म्हणजे कायमस्वरूपी चालत आलेली परंपरा, ज्योत म्हणजे धर्माची लागलेली वेळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला व मंडळाच्या मार्गाने निघालो. हे आमचे शानदार मामा. घोषणा देत आम्ही मंडळाच्या मार्गाने निघालो. भक्तिमय वातावरण झालं होतं. व मंडळाजवळ आलो. मंडळाजवळ ज्योतला सर्व बायका गल्लीतल्या पाणी घालत होते. गल्लीत छानशी अशी रांगोळी काढली होती. मंडळात ज्योत आली आमच्या. मांडव खतरनाक सजवला होता व महाराजांची मूर्ती सुद्धा खूप उठून दिसत होती. खतरनाक असा महाराजांना दिखावा केला होता. शिवज्योतीचं पूजन झालं व मंडळाचे धराडीचे कार्यकर्ते सुनील खोत, संदीप आपटे यांनी महाराजांची आरती केली. आरती झाली, फोटो काढले, ध्येयमंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.